तो हा छोटासा माड आहे, त्याला आता पाणी टाकू आपण. पोळभर पाणी बी, पोळभर. अजून 2 बाल्टी लागतो पाहिजे तुला. पुढचे चांगले आंबे दे बस. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? मजेत ना? मी रोशन गोगोले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज बऱ्याच वर्षाने मग साडी पाठी लागते. तर आज बऱ्याच वर्षाने आपण चाललोय आंब्यांना पाय टाकायला. काय अर्थ आहे बाबा? तुमची बाग छोटीशी. तर आता आहे मित्रांनो आपण गावाला, मामाच्या गावी आहे. तर आता आपण चाललोय आंब्यांना पाय टाकायला चाललो मित्रांनो. तर गावाकडे मित्रांनो आपली स्वतःची बाग असते, हक्काची बाग असते. रायवली म्हणा किंवा हापूस आंबे म्हणा किंवा कळबी आंबे म्हणा, तर ते स्वतःचे आपल्या हक्काचे असतात. त्यासाठी आपण चाललो आहे मित्रांनो आता आंब्यांना पाणी घालायला. छोटेसेच माडे, जास्त मोठे नाहीत. झाले 2 वर्ष मित्रांनो झाले असतील ते आंबे लावल्यापासून. तर आता उन्हाळा मित्रांनो आला आहे. तर उन्हाळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला त्याच्या झाडांची तेवढी देखभाल करायला लागते. जेवढं चांगलं खत पाणी देऊ तेवढंच मित्रांनो आपलं झाड आपल्याला चांगलं, तेवढंच चांगलं आपल्याला मित्रांनो फळं भेटतील. तर चला आता आंब्याला पाणी घालूया. तर ही आहे मित्रांनो छोटीशी बाग आंब्याची. तर इथं बरेचसे मित्र 15-16 आंबे आहेत. तर त्यांना आता पाणी घालायचं बघा. आता पुढच्या वर्षी मित्रांनो चांगले आंबे लागतील ना. ह्या वर्षी काय जास्त लागलेले आंबे, थोडे अजून छोटे आहेत. तर पुढच्या वर्षी लागतील. या आंब्यांना पाणी घालायला या. तर चला जरा झाडांना पाणी पाहू जरा आपण. पाणी होते जरा. हा छोटासा माड आहे, त्याला आता पाणी टाकू आपण. पोळभर पाणी बी, पोळभर. अजून 2 बाल्टी लागतो पाहिजे तुला. पुढचे चांगले आंबे दे बस. मेहनत कधी आपली वाया जात नाही मित्रांनो. मेहनत केली तर सर्व आपल्याला भेटतं. तर मेहनत करत राहावी. जसं आपलं चाललंय, आपण व्हिडिओ टाकत राहतोय. प्रयत्नाशीच परमेश्वर. प्रयत्न करत राहावा मित्रांनो. एक ना एक दिवस तरी फळ भेटेल. एक ना एक दिवस तरी आपल्याला फळ भेटेलच. तर चला आंब्याला पाणी टाकूया आज. मग एक ना एक दिवस तरी आंबे खायला भेटतीलच. जितकी मेहनत तितकी फळ भेटेल आपल्याला. चला एवढे आंबे तिकडे समोर एवढं दिसतात तुम्हाला. ह्या लाईनीमध्ये 1, 2, 3 नारळी आहेत बघा. इथं एक नारळ आहे, तिथंच पुढे एक छोटे नारळ आहे, तिथे एक नारळ आहे. आणि हे 2 छोटेसे आंब्याच्या माड आहेत. आणि काही लावलेत आता, झाले त्याला 1 का 2 वर्ष झालं असेल आंब्यांना लावून. आंबे लावायला पण मित्रांनो होतो मी. हे आंबे जे आता मोठे आलेत ते आंबे लावायला पण मी होतो. तर चला गावाकडची दुनिया वेगळीच. मुंबईला बाजारातले आंबे घ्यायला लागतात आपल्याला, बाजारातले. आणि ते पण विकत घेऊन, आणि ते पण उलट फवारणीमध्ये मित्रांनो, औषध फवारणीमध्ये पिकवलेले आंबे. आणि हे कसं नॅचरल, सर्व निसर्गामध्येच. फक्त मेहनत आपली. निसर्ग खूप काही देते, जागा देते, जमीन देते, पाणीसुद्धा देते. अजून काय हवं आहे? तर फक्त मेहनत आहे आपली बस. अजून 1-1 बाल्ड्या पाणी घालतो, मग झाडाला मग काहीतरी बरं वाटेल. बावा घालतोय चांगला पाणी. जरा देवा पुढच्या वर्षी आंबा, कुठल्याच आंब्याला मी थोडा आंबा लागला नाही. या जेवढे आंबे आहेत ना, मामा बोलत होता कुठल्या तरी आंब्याला मोहर आलेला, तो पण गळून गेला. आणि तो गळून का गेला की मागे मित्रांनो एवढा पाऊस पडला ना. आता मी आता गावी आलेलो, तर गावी मित्रांनो माझा ये जा असतोच मित्रांनो. पण मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत नाही सर्वच. माझ्या गावाला मित्रांनो खूप वेळा मित्र ये जा असतं. ह्या महिन्याभरात नाही म्हटलं तरी मी 5-6 वेळा मित्र येऊन गेलो असेल गावाला, मुंबईला. असं माझा मित्रांनो फेऱ्या व्हायच्या. आपल्या जत्रेसाठी मित्र आलेलं, आपल्या लाट टोळण्यासाठी मित्र आलेलं. तेव्हा ती मागे लाट टोळण्यासाठी मित्र आलेले. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो
पूर्ण गावात एवढा पाऊस पडलेला, मी व्हिडिओ नाही मित्र काढली, व्हिडिओ काढायला मित्राला ध्यानात येत नाही. मी पूर्ण मित्रांनो मोबाईल घरी ठेवलेला, सर्व मित्रांनो घरी ठेवून गेलेलो आणि मी गेलेलो. मामा बोललेलो फक्त पाईप, हे जो नवीन पाईप टाकला मित्रांनो, लाईन टाकली बाबा. तर पाईपाचा टी आणण्यासाठी मित्र फक्त गेलेलो, मोबाईलवर सर्व घरी होता. तर आंबोलीत गेलेलो टी आणायला मित्र हावाला. तर जाता मित्रांनो पाऊस भेटला, तर आपला व्हिडिओ काढायला मिळाला. नंतर घरी येऊन काढणार होतो पण ध्यानातच राहिला नाही. तर खूप पाऊस पडला, जसं कवळावून पाणी पडून मित्रांनो पूर्ण वाहत होतं सर्व. तर एवढा पाऊस पडला त्यामुळे मित्रांनो आंब्यांची पण मित्रांनो वाट लागली, कारण आंबे मित्र एवढे होते ना. तर जेवढा मोर आला तो मोर पण गेला मित्रांनो. आंबे जे काही झाडांना आंबे आलेले त्या आंबे पण मित्रांनो खराब होणार होता. तर असं मित्रांनो होत राहिलं तर काय होणार. तर चल काय नाही, आपण फक्त मेहनत करत राहायची, बाकी सर्व देवा पुढं. तर चला तीन झाडं फक्त राहिलेत, पटकन त्यांना आता पाणी घालूया. चला घे बाबा पाणी, घे पाणी, चांगला आंबा भेटून दे बस. तर मित्रांनो ह्या आंब्याच्या बागेमध्ये 3-4 नारळी पण आहेत. इथे काय इकडे एक समोर आहे आणि कुठे गेली तिथं समोर एक मोठी, बरं बघा इथे काय, आणि तिथे एक छोटासा माड आहे. तर मित्रांनो फायनली आता झाले आंब्याला पाणी घालून. आता संध्याकाळी 6:30 वाजले असतील. आता वाजले किती, सांजावलं आता पूर्ण मित्रांनो. आता 6:30 बरोबर वाजले मित्रांनो, सांजावत आलं आहे. चला मित्रांनो आता मस्तपैकी आंब्याला पाणी घातलं आहे. तर बरेचसे असं असतात की मुंबईवरून आले तर आपल्या गावच्या माणसांना थोडासा हातभार लावतातच. तर जर मामा गेला किंवा काका गेला, काकी गेली, कोण ना कोणतरी आंब्याला पाणी घालतात, आपण पाटणा जातोच. तर त्यापैकी बरीचशी आपली पोरं असतात, त्यापैकी मी पण निघतो. ती एक वेगळी मजा गावची. चला आता पहिले आपण कवाडी लावूया. कवाडी म्हणजे पूर्ण एकदम प्रॉपर कवाडी नाही, फक्त बांबूच्या वाट्याच्या मित्र मस्तपैकी बनवले, पण गावाला तर हे सर्व असतं. बागेतून बाहेर पडल्या पहिला हे आपल्याला लावायला लागतं, नाही तर गाई गुरं घुसणार नाही. जेवढे आंबे लावते सर्वांची वाटोला लावणार बस. चला हे लावूया आपल्याला. तर ही व्हिडिओ बनवली मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा असा एका नवीन व्हिडिओ देतो. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.